हे बघा, काल माननीय राजसाहेब ठाकरे एकनाथ शिंदे साहेबांना भेटण्याकरता नंदनवन या त्यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यानंतर माध्यमांमध्ये बऱ्याच प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या. काही लोक त्याच्यावरती टीका करू लागले, एकनाथ शिंदे साहेबांवरती टीका करू लागले. मला त्यांना एवढंच म्हणायचं आहे की दोन मित्र आहेत, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या मुशीतून तयार झालेले कार्यकर्ते आहेत. कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय दोन्ही नेते आहेत. ते जर एकत्र भेटले असतील, एकत्र चर्चा करत असतील, तर तुम्हाला पोटशूळ कशाला पाहिजे? आणि मी तर म्हणतो, माझ्यासारख्या शिवसैनिकाला खूप आनंद होईल, आनंद झाला. आणि महाराष्ट्रातील नव्हे तर हिंदुस्थानातील हजारो लाखो शिवसैनिक वाट पाहतायत एकनाथ शिंदे साहेब आणि राजसाहेब कधी एकत्र येतील. मी माझं वैयक्तिक मत त्या ठिकाणी मांडलेलं आहे की हे दोन्ही नेते जर एकत्र आले तर नक्कीच मराठी माणसासाठी आणि शिवसेनेसाठी हा मोठा आनंदाचा सोहळा ठरेल. तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक वेगळं चित्र पाहायला मिळेल अशा प्रकारचं जे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होती. मात्र निवडणुकांमध्ये त्यांना हार पत्करावी लागलेली आहे. जर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आले तर काय नक्की समीकरण असेल? बघा, मराठी माणसाच्या विकासाचा, महाराष्ट्राच्या विकासाचा विषय आहे. त्यासाठी विकासाचा विचार करणारे नेते एकत्र येणं गरजेचं आहे, हे मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि तुम्ही म्हणत असाल संजय राऊत यावरती टीका करतायत की एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसलेलं आहे. मुळात पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरे आणि मंडळींनी केलेलं आहे. 2019च्या निवडणुका शिवसेना भाजप युती म्हणून लढल्या विधानसभेच्या, परंतु निवडून आल्यानंतर सत्तेसाठी त्यांनी मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला, शिवसेनेच्या विचारांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि सत्तेसाठी त्यांनी सोनिया गांधींच्या चरणी लोटांगण घातलं आणि सत्तेसाठी लाचारी करून काँग्रेस बरोबर ही मंडळी गेली. त्यामुळे पाठीत खंजीर खुपसण्याचं काम हे उद्धव ठाकरे, संजय राऊत ह्या मंडळींनी केलं. या उलट एकनाथ शिंदे साहेबांनी बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याकरता काँग्रेसकडे गहाण ठेवलेली शिवसेना बाहेर काढली, ऐतिहासिक बंड केलं. धनुष्य बाण पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या विचारांचं आहे हे जगाला दाखवून दिलं. आणि शिंदे साहेबांनी गद्दारी केलेली नाहीये. यासाठी शिंदे साहेबांनी उठाव केला आणि काँग्रेसच्या आहारी गेलेली शिवसेना बाहेर काढली. आणि तुम्ही काय म्हणता शिवसेना कोणाची? अहो, शिवसेना कोणाची ही एकदा नव्हे, विधानसभेला सुद्धा लोकांनी दाखवून दिलं. एकनाथ शिंदे साहेबांचे 60 आमदार त्या ठिकाणी निवडून देत आहेत. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 2 नंबरचा पक्ष एकनाथ शिंदे साहेबांचा आहे, महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिलं. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये 2 नंबरचा पक्ष एकनाथ शिंदे साहेबांचा आहे, लोकांनी महाराष्ट्रातील जनतेने दाखवलं. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 3 वेळा जनतेच्या निवडणुकीमध्ये, जनतेच्या कोर्टामध्ये ही शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांची आहे हे शिवसैनिकांनी आणि महाराष्ट्रातील जनतेने प्रूव्ह केलं. तुम्ही काय शिंदे साहेबांवर टीका करतायत? तुमची अवस्था न घर का न घाट का अशी परिस्थिती महाराष्ट्रातील जनतेने करून ठेवलेली आहे. चांगलं आहे ना, आम्ही नाही त्याच्यावर टीका करत. कशाला? छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी एकत्र जर त्या ठिकाणी आले असतील तर स्वागत आहे. आम्ही एवढ्या कोत्या वृत्तीचे नाही आहोत. राज साहेब आहेत, उद्धव ठाकरे साहेब आहेत, आणखी आदित्य ठाकरे आहेत, ते एकत्र येऊ शकतात. परंतु काल राजसाहेब जर एकनाथ शिंदे साहेबांना भेटले म्हणून तर त्यांच्यावर टीका होणार असेल आणि काही लोकांचं जर पोटशूट जर उठणार असेल तर त्यांना हे उत्तर मी दिले की तुम्ही लाचारी केलेली आहात,
तुम्ही महाराष्ट्रातील जनतेशी लाचारी केलेली आहे, शिवसेनेच्या विचारांशी तुम्ही गद्दारी केलेली आहे. असं असताना नंदनवनमध्ये अनेक चर्चा आल्या, मात्र राऊतांचं म्हणणं आहे की नंदनवन तुम्ही सांगता ते शिवसेना चोरीनं झालेलं आहे. अरे मी तुम्हाला सांगितलं ना, बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार आपण गहाण ठेवले. आपण 2019 साली शिवसेना भाजप युती म्हणून लढल्या. शिवसेना भाजप हिंदुत्वाच्या विचारांचा पक्ष आहे. ज्या बाळासाहेबांनी कायम हिंदुत्व म्हणून आपलं तत्व ठेवलं, ते बाजूला ठेवून काँग्रेसला काय विरोध केला. तुम्ही सत्तेसाठी सोनिया गांधींच्या चरणी लोटांगण घातलं. कुठे गेला तुमचा स्वाभिमान? तुम्ही आपले विचार सोनिया गांधींच्या चरणी गहाण ठेवण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे आमच्यावर तुम्ही टीका करू नका. आणि आम्ही लोकांनी सिद्ध केलंय 3-3 निवडणुकीमध्ये, न्यायालयाने ते सिद्ध केलं. परंतु नगरपालिका निवडणुका असतील, जिल्हा परिषद निवडणुका असतील, महानगरपालिका निवडणुका असतील, या महाराष्ट्रातील जनतेने भारतीय जनता पार्टी नंतर जर कौल दिला असेल तर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला दिलेला आहे. 2 नंबरचा पक्ष म्हणून त्या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. काय युबीटीची अवस्था आहे? 4थे नाही, 5वे नाही, एमआयएमची अवस्था त्यांच्यापेक्षा चांगली आहे. एवढी वाईट अवस्था त्या ठिकाणी करून ठेवलेली आहे. तुम्ही सांगा, सांगली असेल, नांदेड असेल, कोल्हापूर असेल, सातारा असेल, चंद्रपूर असेल, नागपूर, धाराशिव, अवा शहरातला पक्ष, ग्रामीण भागामध्ये सुद्धा नगरपालिका आम्ही जिंकलाय, जिल्हा परिषद आम्ही जिंकलाय, महानगरपालिका आम्ही जिंकतोय. प्रत्येक ठिकाणी आमचा माणूस निवडून येतोय. हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कधीच शक्य झालं नव्हतं. ते एकनाथ शिंदे साहेबांनी शक्य केलेलं आहे. स्वतः संजय राऊत म्हणाले की मुंबई सोडून बाहेर पडायला पाहिजे, उद्धव ठाकरे यांनी बाहेर पडायला पाहिजे. संजय राऊतांचं परवा रविवारच्या रोखोक मधलं त्या ठिकाणी त्यांनी रोखोक मध्ये त्या ठिकाणी लिहिलं होतं, ते सुद्धा कबूल करतायत. फक्त ते अप्रत्यक्षरित्या त्यांना घरकोंबडा बोललेले आहेत. तर राज्यसभेच्या दोन्ही जागांवर दावा केलेला आहे ठाकरे गटांनी, आणि त्याची माहिती संजय राऊतांनी दिलेली आहे. आणि विधान परिषदेवर सुद्धा त्यांनी दावा केलेला आहे. हे बघा, काय म्हणतात ते, एक म्हण आहे मराठीमध्ये, पोरा काय ते आडात नाही तर काय, एक म्हण आहे. हा, पाणीच नाही तुमच्या विहिरीमध्ये तर पोरा टाकून काय उपयोग आहे का? उगाच मोठे मोठे रुबाब करतात, एवढ्या जागा लढू, तेवढ्या जागा, एकही जागा तुमची निवडून येऊ शकत नाही. ही तुमची अवस्था आहे. काँग्रेसने मदत केली नाही तर एकही जागा तुमची निवडून येणार नाही. कशाला मोठ्या मोठ्या गमजा मारतात? सर, अरविंद सावंतांनी खालच्या स्तरावर टीका केलेली आहे. एकनाथ शिंदेवर त्यांनी स्वतःची लायकी बघायची की आपण महाराजांच्या समोर डोकं ठेवू शकतो का, आणि सध्या जे करतोय ती कृती महाराजांसमोर डोकं ठेवण्यासारखी आहे का, याचा विचार केला पाहिजे. अरे अरविंद सावंत, तुमची अवस्था काय आहे? मतांसाठी हिरव्या टोप्या घालताय, मतांसाठी मुल्ला मौलवींची जाऊन पाया पडताय. तुम्हाला मतदान करावं म्हणून मशिदींमधून आदेश दिले गेले, बांग देताय मशिदीत जाऊन. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याची सुद्धा तुमची योग्यता राहिलेली नाहीये. तुम्ही तुमच्या प्रचाराच्या वेळी मुस्लिमांची मतं पाहिजेत म्हणून हिंदू हृदय सम्राट बोलण्यासाठी सुद्धा घाबरत होतात. आणि वक्फ अमेंडमेंट बिल, वक्फ सुधारणा कायदा, यामध्ये तुम्ही त्या कायद्याला, सुधारणा कायद्याला विरोध केलात. जो कायदा बदलावा, तो कायदा रद्द करावा, अशा पद्धतीची बाळासाहेबांची भूमिका होती. त्या स्थायी समितीमध्ये मी पण होतो. आपण वक्फ सुधारणा बिलाला विरोध केला, आणि जेव्हा ते बिल मंजुरीला आलं त्यावेळी आपण त्या बिलाच्या विरोधात बोलत होतात. आपण तुमच्या खासदारांना जबरदस्ती सभागृहात बसायला लावलं, त्याला विरोध करायचा प्रयत्न करत होतात, परंतु तुमचे बरेचसे खासदार त्यावेळी निघून गेले. काय अवस्था, तुमची योग्यता नाहीये, तुमची पात्रता नाहीये. तुमच्या दिल्लीच्या घराबाहेर अतिक्रमण होतं, तुम्हाला ट्विट करावी लागते, विनवणी करावी लागते. इतक्या वेळचे खासदार आहेत, काय तुमची योग्यता? एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत त्यांचं नाव घेण्याची सुद्धा तुमची पात्रता नाही. सर, चंद्रपूर हे दुर्दैवी आहे, काँग्रेस पण त्याला जबाबदार आहे.
भाजपला चंद्रपुरात सत्ता मिळवणं आमच्या एका गटाच्या पाठिंब्यामुळे हे खूप दुर्दैवी आहे असं संजय राऊत म्हणाले. त्या लोकांनी भाजपाला जर मतदान केलं असेल तर तुमचा जर त्याला विरोध असेल, ती लोक सांगतायत वरुण सरदेसाईने आम्हाला आदेश दिला, मग वरुण सरदेसाईंना काढा ना पक्षातून. वरुण सरदेसाई आणि सुषमाताई अंधारे यांना वारंवार या गोष्टी आम्ही घडामोडी सांगत होतो आणि त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही भाजपला पाठिंबा दिलाय असं त्या नगरसेवकांनी सांगितलंय. तुमच्यात जर हिंमत असेल तर वरुण सरदेसाई, सुषमाताई अंधारे यांना पक्षातनं काढावं. संजय राऊत नुसते बोलता काय, बोलाची कडी आणि बोलाचा भात, ही जी तुमची अवस्था आहे, उगाच कशाला गमजा मारता. दिला भाजपला पाठिंबा तर दिला, बोला ना, नाकारता कशाला. आणि नसेल तुमच्या मनाविरुद्ध जर दिला असेल तर वरुण सरदेसाई आणि सुषमाताई अंधारे यांच्या आदेशानुसार आम्ही ही भूमिका घेतली. तिथल्या स्थानिक युबीटी नेतृत्वाने सांगितलंय त्यांच्यावर ऍक्शन घ्या. महानगरपालिकेची निवडणूक आहे. काँग्रेसने चंद्रपूर महापौर निवडणुकीचा बदला भिवंडीत घेतल्याची चर्चा आहे. भिवंडीमध्ये भाजपमधील 9 नगरसेवकांचा गट काँग्रेससोबत आल्याचा हर्षवर्धन सपकाळांनी दावा दुसरा गट देखील आता राष्ट्रवादीला मिळणार आहे. नाही, मला काही माहिती नाही या संदर्भात, पण नक्की भिवंडीमध्ये कोण कुणाबरोबर आहे, कोण कुणाला मतदान करतंय, कोण कुठला महापौरचा कॅन्डिडेट आहे, खरंच ज्या दिवशी मतदान होईल त्याच दिवशी या गोष्टी कळतील. शिवसेना कोणासोबत असेल? शिवसेना कोणासोबत? भिवंडीत शिवसेना युती बरोबर आहे, युतीच्या निर्णयासोबत आहे. सर, आम्ही कधीच कोणाचीही साथ आम्ही सोडत नाही. विलास पाटील यांना देखील अडकवण्यात आलेलं आहे. पहिले पुन्हा विकास आघाडी शिवसेनेसोबत येऊन एक गट स्थापन करून पुढे महापौर बनवणार आहे. त्या केंद्रात विलास पाटील यांना अडकवण्यात आले. कायदेशीर काही गोष्टी आहेत. हे खरं आहे की विलास पाटील जे माजी महापौर आहेत, 2-3 वेळा महापौर त्या भिवंडी शहरात होते, त्यांच्या पत्नी महापौर होत्या, ते शिवसेनेसोबत ते येणार होते. त्यांचे 5 नगरसेवक त्यांच्या सोबत आहेत. हे एवढं मला माहिती आहे. बाकीचा भिवंडीचा विषय मला माहिती नाही. माहिती घेऊन तुम्हाला मी सांगतो. सर, अहिल्यानगर आणि यवतमाळमधील महाराष्ट्र टेस्टच्या कारवाईत काही गंभीर बाबी ज्या आहेत त्या निदर्शनास आलेल्या आहेत. उच्च शिक्षित जे तरुण आहेत त्यांना फसवलं जात आहे आणि फुटबॉलच्या क्लबच्या माध्यमातून ब्रेन वॉशिंग त्या ठिकाणी केलं जातं. हे बघा, महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये देशविरोधी काही शक्ती आहेत. म्हणजे मी तर त्यांना अर्बन नक्षलवादी म्हणेन. जे मोदी साहेब नेहमी म्हणत असतात की अर्बन नक्षलवादी हे फेसबुक असेल, सोशल मीडिया असेल आणि विविध माध्यमातून तरुणांची माथी भडकवण्याचं काम करत असतात आणि त्यांच्यावरती जी कारवाई होते त्याबद्दल मी ATS खास करून अभिनंदन करेन. आणि धाराशिवच नाही तर बऱ्याच ठिकाणी छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा तरुणांची माथी भडकवण्याचं काम सुरू आहे. त्याच्यावरती योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे. गणेश नायकांचं एक वक्तव्य आलंय समोर. येत्या काळात बुलेट ट्रेन सारखा मोठा प्रकल्प सुरू होणार असून यातून गुजरातमधील लोकांनी महाराष्ट्रात येऊ नये, तर महाराष्ट्रातील लोकांनी देखील गुजरातमध्ये जाऊन व्यवसाय सुरू करावा असं आवाहन राज्याचे गृहमंत्री गणेश नाईक यांनी केलेलं आहे. वारंवार चर्चेत असतात. त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्याबद्दल मी काय सांगू, चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. नवी मुंबईमध्ये सुद्धा तरुणांनी सर्वांनी रोजगार करावा ही माझी इच्छा आहे. तर रेल्वे जाण्याच्या